चांपे गौरा अरक्तचरणा चरण शरण तुझे अनुतापाच्या दुःखाने मन व्याकुळले माझे. जय जय विश्वविधाता स्वामी, जय आत्मरमणा अनंत पाणी अनंत नयना. जय जय कृपा घना, जय जय कृपा घना. सर्वात्मा सर्वेश्वर सद्गुण रत्नाकर असलेल्या पाचही अवतारांना साष्टांग वंदन करून महानुभावपंथीय सर्व अच्युत गोत्रीय परिवाराला साष्टांग दंडवत प्रणाम करतो व श्री चक्रपाणी महाराजांच्या लीला स्मरणाला प्रारंभ करतो. फलटण म्हणजे महानुभावपंथीयांची दक्षिण काशी. कारण या फलटण नगरीमध्ये सर्वज्ञ श्री चक्रपाणी महाराजांनी अवतार धारण केला व अनंत जीवांच्या उद्धारासाठी तो परमेश्वर मनुष्य वेशामध्ये अनेक प्रकारच्या खेळ क्रीडा लीळा चेष्टा करत परिभ्रमण करीत राहिला आहे. फलटण नगरीमध्ये जनकाईसा आणि जनकनायक यांच्या उदरी अवतार धारण करून श्री चक्रपाणी महाराजांनी जीवोद्धरणाला सुरुवात केली आहे. लहानपणी अनेक खेळ क्रीडा लीळा चेष्टा केल्या आहे आणि श्री चक्रपाणी महाराजांच्या आई वडिलांनी त्यांच्या लहानपणीच विवाह करून दिला. लवकरच आई व वडील हे दोघेही देवदर्शनाला गेले. परंतु आता आई वडिलांच्या श्राद्धाच्या दिवशीच त्यांच्या वयात आलेली पत्नी म्हणजे कमळाईचा यांनी रतीचा आग्रह सुरू केला आहे. परंतु श्री चक्रपाणी महाराजांनी मात्र ब्रह्मचर्याची प्रवृत्ती स्वीकारली असल्यामुळे त्यांनी आपल्या पत्नीचा आग्रह श्राद्ध असल्याचे कारण सांगत तो आग्रह नाकारला आहे. आता दुसरा दिवस उगवला आणि त्या दिवशी फलटणचे काही लोक माहूरच्या दिशेने यात्रेला निघाले. त्यांच्यासह माझा देव श्री चक्रपाणी महाराज जीवोद्धारणाच्या त्या तळमळीने माहूरच्या दिशेने निघाला आहे. श्री दत्तात्रय महाराजांना भेटण्याची आस आहे आणि श्री चक्रपाणी महाराज निघाले आणि त्या लोकांसोबत माहूरला आले आहे. दत्त शिखरावर जात असताना एका जाडीतून व्याघ्र रूपामध्ये श्री दत्तात्रय महाराज आले. श्री दत्तात्रय महाराजांनी जोरात आरोळी ठोकली. मागचे लोक मागे पळून गेले, पुढचे लोक पुढं पळून गेले आणि श्री चक्रपाणी महाराज मात्र तिथे थांबले. आणि त्या व्याघ्र रूपामध्ये श्री दत्तात्रय महाराजांनी श्री चक्रपाणी महाराजांच्या श्री मुकुटावर चवडा ठेवला आणि त्याद्वारे श्री चक्रपाणी महाराजांना श्री दत्तात्रय प्रभूंकडून ज्ञानशक्ती प्रदान झालेली आहे. आणि तिथून मात्र श्री चक्रपाणी महाराज सर्व यात्रेकरूंसोबत द्वारावतीला आले आणि द्वारावतीला आल्यानंतर मात्र त्यांच्या खऱ्या अर्थाने अनेक प्रकारच्या लीळा, अनेक प्रकारच्या क्रीडा, अनेक प्रकारच्या चेष्टा सुरू झालेल्या आहेत. त्या लीळा चेष्टांमध्ये जसे रवळाच्या गीतावरून निर्वंश कथन करणे, उंटाच्या सांगड्यामध्ये बसणे, वाराणसीला एका क्षणात लोकांना नेणे व आणणे, अशा प्रकारच्या अवर शक्तीच्या स्वीकाराच्या लीळा या ठिकाणी घडलेल्या आहे. सारंगधराचा जो जळत असलेला चांदोबा होता तो विझवला. अशा प्रकारच्या अनेक खेळ क्रीडा करून लीळा चेष्टा करून माझा देव द्वारका नगरीमध्ये राज्य करत आहे. या सर्व लीळा आपल्या उत्तरार्ध कालखंडामध्ये महादाईसांना त्यांच्या प्रश्नावरून प्रत्यक्ष सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू विधित करत आहे. आणि मग एक दिवस महादाईसा स्वामींना विचारतात, जीजी
अनुताप तो कैसाजी, अनुताप कसा असतो देवा सांगावा. आणि मग स्वामी म्हणतात की बाई, अनुतापू तो जोगऱ्याचा. आणि मग स्वामी जोगऱ्याची जी लीला आहे ती महादैसांना विदित करत आहे. जोगरा एक ब्राह्मणाच्या ठाकुराचा नायक आहे. तो वाटेने जात असताना रस्त्यामध्ये त्याचे पाईक म्हणजे त्याचे सेवक रस्त्यामध्ये एका गावी लुटालूट करतात. आणि त्या लुटालुटीमध्ये एक बाई पोटावर आपले बाळ पाजीत होती. तिला या पाईकांनी बांधले आणि तिचा गळा कापीत होते. तेवढ्यात तो जोगरा आला. त्याला फार राग आला. तो म्हणाला, अरे हे कोणी केले? त्यातला एक म्हणाला, हे आम्ही केले. तो म्हणतो, मरा मरा पापी हो, तुम्ही हे असे कोणाच्या सांगण्यावरून केले? ते म्हणतात, हे तुमच्याच सांगण्यावरून तर आम्ही करत आहोत. वर्षानुवर्ष आम्ही हे सर्व तुमच्याच सांगण्यावरून करत आहोत. आम्ही अनेक जणांना लुटले ते तुमच्या सांगण्यावरूनच, त्यांना मारले ते तुमच्या सांगण्यावरूनच. आणि या शब्दा सरीसे तो जोगरा घोड्याखाली उतरला. आणि मग आपल्या ज्या तोंडाने त्यांना ही आज्ञा वर्षानुवर्षे देत होता, तेच तोंड आता वादीने म्हणजे सुईने शिवून टाकले आहे. आणि पायामध्ये पादत्राणी न घालता उपवासी अवस्थेमध्ये द्वारावतीला आला आहे. आणि कुळदेवते पुढे धरण धरून बसला, विनत कंदर होऊन बसला आहे. लोक त्याला उठवीत होते, परंतु तो उठत नाही आहे. आणि मग एक दिवस देवतेने स्वप्न दाखविले. त्यात देवता म्हणते, आता तुझे पाप फिटले आहे. तो म्हणाला, कशावरून? मला जाणीव नाही, मला त्याची काही प्रतीती नाही, मला अनुभव नाही. तेव्हा देवता म्हणते, द्वारावती नगरीमध्ये जा, तिथे श्री चक्रपाणी महाराज तुला भेटतील. ते जर म्हटले तुझे पाप फिटले, तर तुझे पाप फिटले असे समजावे. तर मग तो जोगरा श्री चक्रपाणी महाराजांच्या दर्शनाला आला आहे. उंटाच्या सांगड्यामध्ये श्री चक्रपाणी महाराजांना आसन आहे. सकाळी सकाळी जोगरा आला, श्री चरणावर लोटांगण घातले आणि देवाला विनत कंदर होऊन प्रार्थना करायला लागला, देवा, मी असे असे पाप केले आहे, परंतु आता मला त्याचे प्रायश्चित्त करायचे आहे, म्हणून मी हे तोंड शिवले आहे आणि माझ्या कुळदेवतेच्या सांगण्यावरून मी तुमच्याकडे आलो आहे. हे देवा, हे परमेश्वरा, हे जगनियंत्या, माझे पाप फिटले का हे मला सांगावे. तेव्हा श्री चक्रपाणी महाराज म्हणतात की जा, द्वारकेचे सुवर्ण कळस जर तुला दिसले तर समजायचे तुझे पाप फिटले आहे. आणि मग तो जोगरा त्या समुद्रकिनारी गेला आहे आणि त्याला सकाळी सकाळी द्वारकेचे सुवर्ण कळस दिसले. आणि मग तो अशा पद्धतीने त्याच्या पापातून मुक्त झाला आहे. या अशा पवित्र लीळेचे लीळास्मरण करत असताना त्या जोगऱ्याच्या ठिकाणी असलेला जो अनुताप आहे तो अतिशय अवर्णनीय आहे. की आपल्या जीवनामध्ये आपण कितीतरी असे पाप केले आहे, कितीतरी असे दोष आचरले आहे, जेणेकरून अनेकांना दुःख झाले आहे, अनेकांना त्रास झाला आहे. आणि ज्यामुळे तो परमेश्वर आपल्यापासून अंतरला आहे. आपल्याला आपल्या स्वतःकडे बघण्यासाठी एकदा मागे वळावे लागणार आहे. जसा तो जोगरा मागे वळाला, त्याने स्वतःच्या दोषांकडे बघितले, स्वतःच्या दोषाचे आत्मज्ञान त्याला झाले आणि तो परमेश्वराकडे आला, आपल्या पापाचा नाश करून घेतला. परंतु मला दिसत असताना सुद्धा त्या परमेश्वराला मी विनविले नाही, प्रार्थना केली नाही.
तो परमेश्वर कसा माझ्याकडे बघणार आहे. या लेयाच्या माध्यमातून एवढीच भावना करूया, हे परमेश्वरा, तो जोगऱ्याचा अनुताप माझ्या अंतःकरणामध्ये उतरावा आणि माझ्या घडलेल्या दोषांची माझ्याकडून प्रायश्चित करण्याची भावना जागावी. एवढी प्रार्थना परमेश्वराच्या श्रीचरणावर समर्पित करत आजच्या या लेयास्मरणाला या ठिकाणी विराम देतो. दंडवत प्रणाम. जय श्री चक्रधर.